मोठी आई, तू आणि आजोबांनी हा गैरसमज करून घेतलाय की माझ्या बापाने माझ्या आईला मारून टाकलं. पण हे खरं नाही आहे. जे झालं तो एक ॲक्सिडेंट होता आणि माझा बाप ह्याची खूप मोठी किंमत इतक्या वर्षांपासून देतोय. माझ्याशी त्या ॲक्सिडेंटविषयी बोलल्यामुळे त्यांच्या मनावरचं दडपण थोडं हलकं झालंय. मागच्या 28 दिवसांपासून त्यांनी दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श नाही केलाय. मला वाटतं ते आता दारू सोडतील. ह्या दिवसात माझा एकच प्रयत्न आहे की कशाही प्रकारे त्यांचं गाणं पुन्हा सुरू व्हायला हवं. मला आजोबांना हे सिद्ध करून दाखवायचंय की माझा बाप आजही मानाने जगू शकतो. मी मजेत आहे, चिंता करू नकोस. मी थोड्याच दिवसात परत येईन. तुझी पूजा. दीप उजळले हे आसमंती तारे, टॉफी फुगे लटकुनी मग घर भरे. लाडकी छकुली तू सोन्या रे, लाडकी छकुली तू सोन्या रे. डॅडी तुझे जागे तू झोपणार रे. लाडकी छकुली तू सोन्या रे, डॅडी तुझे जागे तू झोपणार रे. ला ला ला, हा हा हा, ला 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 ला. दीप उजळले हे आसमंती तारे, दीप उजळले हे आसमंती तारे. टॉफी फुगे लटकुनी मग घर भरे. हत्ती घोडे माऊ तरस चित्ते सारे. पहा तुरे कैसे घेती रूप घनांचे. ला 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 ला. हो 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 हो.
मृगजळ सुख हो लांबच पळते, मृगजळ सुख हो लांबच पळते, जागले तरी मन सूर्यास धरते, मिळे तुझ नज जगामध्ये आमच्या गे, देतील ते निद्रेचे घन सरते, तारे उजळले सोन्यारे, डॅडी तुझे जागे तू झोपणारे, ला 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 ला, आ हा 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 हा, ला 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 ला, आ हा हा हा. पूजा, आय जस्ट डोंट अंडरस्टँड की तुझा प्रॉब्लेम काय आहे. हे बघ, हिमांशूचं म्हणणं आहे की तुझ्या डॅडींना तो सर्व मान सन्मान मिळेल ज्याचे ते हक्कदार आहेत. हे फंक्शन जे न्यू इंडिया टाइम्सवाले करतायत मागच्या 10 वर्षांमध्ये संगीताच्या दुनियेमध्ये असा हंगामा नाहीये झालेला. काल आज शिवाय उद्याचे सर्व सिंगर्स तिथे उपस्थित असतील. जस्ट इमॅजिन त्यांना किती पब्लिसिटी मिळेल पूजा. जेव्हा त्यांना स्टेजवर कालच्या प्रसिद्ध गायकाचा अवॉर्ड मिळेल. माझे डॅडी कालबाह्य सिंगर नाहीयेत निखिल. जर ते ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील तर आजच्या सिंगरच्या रूपात कालच्या नाही. डिड यू हिअर हिम येस्टरडे? या, आय डिड. असं आहे पूजाजी, त्यासाठी तुम्हाला आमचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर सेठ यांना भेटावं लागेल. हो, तेच सगळं करू शकतात. बाकी माझ्या हातात तर. पूजा, आणि जे काही माझ्यात आणि मिस्टर सेठमध्ये झालं त्यानंतर ते परमिशन का म्हणून देतील? प्लीज अंडरस्टँड पूजा की मिस्टर सेठ माझा, तुझा, तुझ्या वडिलांचा, आपल्या सगळ्यांचा तिरस्कार करतात. मग तर मग ते परमिशन नाही देणार. दॅट्स ऑल. वी विल सी. गुड मॉर्निंग सर. विद्या, विद्या, राजेश, हिमांशू, येस सर. व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? वडिलांच्या तसबिरीवर हार का नाही चढवला? सर तो हारवाला नाही आला. हे पण हारवाला ठरवणार की वडिलांना हार चढवायचा की नाही ते? तुम्ही लोक काही नाही करणार. आता इथे उभं राहून माझं तोंड काय पाहता? जा तुम्ही हार घेऊन या. जा म्हटलं ना. ओके सर. कोण आहेस तू आणि इथे माझ्या केबिन मध्ये काय करतेस? हा, सर मी पूजा आहे हो, आणि तुमच्या पीएने. हो माहितीये मला. तू त्या बदमाश निखिलची मैत्रीण आहेस, शिवाय आनंद सनीची मुलगी. हो, आणि जर तू आपल्या बापाची शिफारस घेऊन आलेस तर विसरून जा तू ते. तो या स्पर्धेत सामील नाही होऊ शकत. शिवाय एक गोष्ट सांगतो मी तुला, मी खूपच सामान्य माणूस आहे. काही हौस नाही मला स्वतःला महान म्हणून घ्यायची. जर कोणी माझी बेइज्जती करतो तर मला दुःख होतं. हो, मला दुःख होतं आणि मी कधी त्याला माफ नाही करत. आणि तुझ्या निखिलने माझ्या डोळ्यासमोर इथे फाईल फेकल्या होत्या. हो, आणि मी हे कधीच विसरू नाही शकत. कधीही नाही विसरू शकत. असं का सर? निखिलच्या वागण्याची शिक्षा तुम्ही माझ्या वडिलांना देणार? का म्हणून? का म्हणून? व्हॉट डू मीन बाय का म्हणून? मला नाही वाटत की तुझ्या का म्हणूनचं मी उत्तर द्यावं. तुझा बाप ग्रेट सिंगर कधी काही असेल सुद्धा. आजचा सिंगर नाही मानत मी त्याला. जा तू जाऊ शकतेस. सर, मी आत्ताच इथे पाहिलं की तुम्ही आपल्या वडिलांवर खूप प्रेम करता. कोणी त्यांच्या तसबिरीचा अनादर केला तर तुम्हाला तेही सहन होत नाही. तर मग काय? सर, मला पण आपल्याप्रमाणेच वाटतं की लोकांनी माझ्या वडिलांचा आदर करावा. ते अजून तस्वीर नाही झालेत सर, जिवंत आहेत. विश्वास ठेवा सर, ते ह्या स्पर्धेत सामील होऊ शकतात. प्लीज माझ्या वडिलांना एक चान्स द्या. आय थिंक ही डिझर्व्स इट.
प्लीज. ओके. थँक्यू सर. थँक्यू. मिस्टर सेठ, आपलं स्वतःबद्दलचं मत चुकीचं आहे. आपण सामान्य माणूस नाही आहात. मोठी आई, आजची रात्र माझ्या आजपर्यंतच्या चिकाटीची आणि मेहनतीची परीक्षा आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण पण असू शकतो. मला वाटतं की माझ्या या कठोर परीक्षेच्या वेळी आपण सर्व माझ्याबरोबर राहा. आपण माझी फॅमिली आहात. मला आपला सपोर्ट पाहिजे. मी ह्यांच्याविषयी तर नाही सांगू शकत, पण मी आणि ताराबाई जरूर येऊ. माझा आशीर्वाद तुझ्याबरोबरच आहे. सांगा ना, आपण याल ना प्लीज. मला बोलवायची मुळीच गरज नाही. मला तर तिथं यायचंच आहे. बघ पूजा, खरं तर मी जजेसच्या पॅनलचा हेड आहे. कोण जिंकणार ह्याचा निर्णय मलाच करायचा आहे. मला माहिती आहे पूजा, तू कशाला घाबरतेस आता. तू विचार करतेस की तो कितीही चांगला जरी गायला, जर निर्णय माझ्या हातात असेल तर मी त्याला जिंकू नाही देणार. एक गोष्ट सांगू तुला पूजा, तू अगदी बरोबर विचार करतेस. या संपूर्ण स्पर्धेचा निर्णय तर स्पष्टच आहे. काही पण होऊ दे पूजा, मी बघत्या हरामखोर आनंदला जिंकायला नाही देणार. एक गोष्ट अजून सांगू पूजा, तू सांगितलं होतंस तो खूप दिवसापासून दारू प्यालेला नाही. खरंय. मग तू ऐक, आज तो पिईल. त्याने आजपर्यंत न दारू पिता कोणताही शो नाही केलेला. नाही, ते नाही पिणार. मग लावूया आपण पैज. जर आज तो दारू नाही प्याला तर मग मी माझी हार मान्य करीन, आणि जर तो प्याला तर मग तू घरी परत येशील. हो, आणि परत कधीही त्याचं तोंड पाहणार नाहीस. लागली पैज. ऑस्कर, सर. सर, तुम्ही सर्व माझ्यावर सोडून द्या. उद्या आनंद स्टेजपर्यंत नाही पोचू शकणार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मित्र हो, आता मी तुमच्या समोर सादर करतोय तो आवाज, तो सोन्यासारखा आवाज ज्याने गेली 5 वर्ष आपल्यावर जादू केलेली आहे, आणि ह्या काळात इतर कोणताही आवाज यांच्या समोर टिकूच शकलेला नाहीये. तो आवाज आहे सिद्धार्थ शुक्ला यांचा. या सिद्धार्थजी, या. एक मिनिट. बेस्ट ऑफ लक सिद्धार्थ. डबडबले नयन, नाव परी तेच अधरी होये. काजडे जीव तरी प्रीती परी तुझी हो जगी कामी आली. डबडबले नयन, नाव परी तेच अधरी होये. काजडे जीव तरी प्रीती परी तुझी हो जगी कामी आली.
डबडबले नयन नाव परी तेच अधरी होये काय आनंद, कोण जिंकेल? माहित नाही. वा, हा जिंकेल. काय आवाज आहे ना. नाव परी तेच अधरी होये. काय झालं? खूपच घाबरलेलं दिसतोस. ड्रिंक घेतोस? कम ऑन. येस. घे तू. कम ऑन आनंद, कम ऑन. बघ, टेन्शन जाईल. घे. दॅट्स इट. ऑस्कर, मी दुनियेतल्या सगळ्यांशी खोटं बोलू शकतो. आपल्या फुलासारख्या मुलीशीही खोटं बोलू शकतो. पण मी माझ्या स्वतःशी कसं खोटं बोलू शकतो? वा, काय कमालीचा आवाज आहे. खरंय, मस्तच. थँक्यू, थँक्यू. मित्र हो, आता आपल्या समोर सादर होणार आहे तो अमर आवाज, जो मागच्या काही वर्षांपासून आपल्यापासून दूर गेला होता. आज परत एकदा आपल्या सगळ्यांसमोर काही काळ लुप्त झालेला आवाज, आनंद सरीन. या आनंदजी. खूप दिवस अंधारात राहिल्यावर मग जेव्हा कोणी माणूस प्रकाशामध्ये येतो तेव्हा त्याची हालत अगदी जशी असते तशीच आज माझी झालेली आहे. हा जरा बंद करा बाबा. धन्यवाद. एवढ्या वर्षानंतर हजारो डोळे तुमच्यावर रोखलेले खूप खूप विचित्र वाटतात. खरं विचाराल तर मी आज यावेळी खूप खूप घाबरलेलं आहे. हरणं जिंकणं याला फार महत्त्व नाही आहे आज माझ्यासाठी. कारण ही जागा जिथे मी आत्ता उभा आहे ना हा पैलवानांचा आखाडा आहे आणि ना हे रेसच्या घोड्यांचं मैदान. हे संगीताची दुनिया आहे. इथे बघा, त्या लोकांमध्ये स्पर्धा होते जे वेदनेची पूजा करतात, त्रासाची साधना करतात, शिवाय आपल्या दुःखाला सुरांमध्ये गुंफून लोकांचं मनोरंजन करतात. सिद्धार्थ, खूपच चांगला गायलास तू. खरं तर सर्वजण खूप चांगले गायले. मला या गोष्टीची जरा पण पर्वा नाही आहे की जजेस माझ्या बाबतीत काय निर्णय देतील. कारण मी इथे फक्त माझी मुलगी पूजासाठी आलोय, हे सिद्ध करायला की तिचे प्रयत्न निष्फळ नाही झाले. मी जरी हरलो या स्पर्धेमध्ये तरी आयुष्य थांबणार नाही. सूर्य उदय पुन्हा उगवेल, दिवस होईल, रात्र होईल. यासाठीच पूजा, हा निर्णय घेण्याचा अधिकार मी फक्त तुला देतो की आज मी इथे हरलो की जिंकलो.
आरसा तोच माझी पहिली ती ओळख मागे. आरसा तोच माझी पहिली ते ओळख मागे. आरसा तोच माझी पहिली ते ओळख मागे. माझे आप्त माझ्या हो असण्याची निशाणी मागे. आरसा तोच माझी पहिली ते ओळख मागे. हा तर खूपच छान गातोय सर. मी भटकत राहिलो काळजाच्या व्यथेमध्ये. काळ लिहित जाई चेहऱ्यावरी हरफळाचा हिशोब. माझी उन्नती माझ्या यशाची नजर होता. प्याले मजमत्य माझ्या सुरांची हो सरिता. आज मागे फिरलो अन हसणेही विसरलो. हे शहर विसरले मला मी परी विसरून गेलो. माझे आप्त माझ्या हो असण्याची निशाणी मागे. आरसा तोच माझी पहिली ते ओळख मागे. माझा कैफ इथे पुन्हा मज घेऊन आला. आलो पुन्हा इथे जिथे प्रेमाचा व्यापार होई. बाप विकती थे अहो लाख काळीज विकते थे. गर्भ विकती हृदय विकती हक्कही विकती. या बदलत्या जगाचा दाता कुणी नाही. स्वस्त दामामध्ये रोज देव विकती थे विकती थे विकती थे. माझे आप्त माझ्या हो असण्याची निशाणी मागे. आरसा तोच माझी पहिली ते ओळख मागे. पाणी प्लीज पाणी. धन्यवाद. सर्व ईमान हो बाजारिया विकताना पाहिले. आम्ही काय मिळविले कोणी थे कधी काय मिळविले. माझ्या
माझ्या श्वासा माझ्या फुला चल दूर चल बोल पूजा माझ्या बाळा चल दूर चल दूर चल दूर चल. मित्रांनो, आता मी श्री कामता प्रसादजींना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आजच्या स्पर्धेचा निकाल सांगावा. श्री कामता प्रसादजी. मित्रांनो, आजची संध्याकाळ माझ्यासाठी सुद्धा परीक्षेची संध्याकाळ होती. कारण की स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच खरं तर मला माहीत झालं होतं की कोणीतरी प्रयत्न केलाय की आनंद सरीन यांना स्पर्धेमध्ये भागच घेता येऊ नये. कोणीतरी त्याला अशी भेसळयुक्त दारू पाजणार होतं की तो गाऊच शकला नाही पाहिजे. पण तो माणूस हरलाय आता. तुम्हा लोकांना त्या गुन्हेगाराचं नाव ऐकायचं असेलच. तो गुन्हेगार मी आहे. कामता प्रसाद. मी हरलोय. पण माझ्या या पराभवामध्ये माझी नात पूजाचा विजय झालेला आहे. पूजा, माझ्या बाळा, तू आज जिंकलीस. तुझे वडील खरोखरच एक महान गायक आहेत. आजच्या या स्पर्धेचं पारितोषिक मिस्टर आनंद सरींना दिलं जात आहे. पूजा, वी हॅव डन इट. पूजा, आपण जिंकलो. पूजा, वी हॅव मेड इट. पूजा, अभिनंदन साहेब. थँक्यू. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. पूजा कुठे आहे? ती तुमच्या घरी तुमची वाट बघतेय आणि सांगून गेली तुमची खरी जीत तुम्ही तिकडे पोचल्यावरच होईल. पूजा, पूजा, पूजा. काय झालं डॅडी? चप्पल बाहेर काढा, जमीन ओली आहे. काय म्हणालीस तू? चप्पल बाहेर काढा, जमीन ओली आहे. नाही, त्याच्या बघ आधी. डॅडी, डॅडी. डॅडी.
प्राऊड ऑफ यू.